नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आपण बघणार आहोत ऑल अबाउट आय-पी-ओ. हा जो आपला सेक्शन आहे आय-पी-ओ बद्दल आपण या सेक्शनमध्ये व्हिडिओज अपलोड करतो. ज्या कंपनी स्वतःचा आय-पी-ओ घेऊन येतात आणि मार्केटवर ज्या लिस्ट होतात, त्या कंपनीची जवळपास थोडक्यात आपण माहिती बघतो. ठीक आहे, की या कंपन्यांमध्ये आय-पी-ओ मध्ये आपण गुंतवायचे की नाही कंपनीच्या आय-पी-ओमध्ये. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो की कंपनीची थोडीफार एनालिसिस करतो, थोडाफार कंपनीचा इतिहास किंवा कंपनी कशाबद्दल काम करते, त्या कंपनीचा बिझनेस काय आहे, कंपनीची बिझनेस मॉडेल्स काय आहेत, ह्या गोष्टी आपण ह्या सेक्शनमध्ये बघतो. ठीक आहे. चला तर मग आजचा हा विषय थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये आय-पी-ओ ज्या कंपन्या लिस्टेड झालेल्या आहेत मार्केटमध्ये जवळपास जानेवारी 2022 पासून आता जून म्हणू शकतो. या जूनमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. जून 2-3 तारीखपर्यंत आता लिस्टेड झालेल्या काही कंपनीज आहेत. एक 16-17 कंपन्याच असतील. या सगळ्या कंपन्यांचे आपण आय-पी-ओचे सगळे ज्या लिस्टेड झालेल्या आहेत, त्यांनी किती पर्सेंट आपल्याला गेन दिलेले आहेत, तो प्रॉफिटेबल राहिलो असतो का आपण, त्याच्यात जर आपल्याला यांचा आय-पी-ओ अलॉट झाला असता तर? किंवा आता करंट सिच्युएशनमध्ये कसा ट्रेड चालू आहे किंवा कसे त्यांचे आपण म्हणू शकतो जे कंपनीज आहेत, त्याची प्राइसेस कशा चालू आहेत किंवा आता करंट सिच्युएशनमध्ये मार्केट खाली आहे, तर हे याच्यामध्ये आपण बायिंग करू शकतो का? किंवा त्या कंपन्यांमध्ये कमी किमतीत भेटत असतील, तर त्याच्यामध्ये चांगले ट्रेड्स घेऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी आपण त्या बघणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल एनालिसिस करणार आहोत त्या सगळ्या 16-17 कंपन्यांचं. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. पहिली गोष्ट आपल्याला इथे क्लिअरली दिसतात कंपन्या ज्या आहेत, ज्या लिस्टेड झालेल्या आहेत, त्याच्या सगळ्या मी पुरी इन्फॉर्मेशन इथे आपण म्हणू शकतो इथे काढून ठेवलेली आहे. इथे तुम्हाला क्लिअर दिसतंय की सगळ्या कंपनीज आहेत. त्या कंपन्यांची नावं आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर किती तारखेला लिस्टेड झालेल्या आहेत ती माहिती आहे. त्याच्यानंतर इश्यू प्राइस किती होती त्यांची. ठीक आहे. तर लिस्टिंग डेच्या क्लोजला कितीला क्लोज झाला म्हणजे ज्या दिवशी लिस्ट झाला तो स्टॉक त्या दिवशी कितीला क्लोज झाला ते आहे. त्या लिस्टिंग डे गेन म्हणजे लिस्टिंग डे ज्या दिवशी लिस्टिंग झाली त्या दिवशी किती पर्सेंटमध्ये गेन झाला त्या स्टॉकमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट प्राइस आता करंटमध्ये तो शेअर कितीला चालू आहे आणि त्याच्यानंतर किती पर्सेंट तो प्रॉफिटमध्ये आहे आता करंटमध्ये, किती पर्सेंट लॉसमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. त्याचं प्रॅक्टिकली पण काही आपण स्टॉक्स बघणार आहोत. पहिली गोष्ट आपण बघणार आहोत एजीएस ट्रान्झॅक्ट. एजीएस ट्रान्झॅक्ट टेक ही जी कंपनी आहे ही 31 जानेवारीला मार्केटमध्ये लिस्ट झाली होती. लक्षात घ्या. 31 मार्च जानेवारीला मार्केटला लिस्ट झाली ही कंपनी. इश्यू प्राइस होती या कंपनीची ₹175. त्याच्यानंतर लिस्टिंग डेला 161.30. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे लिस्टिंग डेचा क्लोज खूप कमी होता. म्हणजे जवळपास ही लिस्टिंग डेचा गेन आहे ही मायनसमध्येच झालेला आहे. म्हणजे हा जो एजीएस ट्रान्झॅक्टिकचा हा जो आय-पी-ओ आहे, हा आय-पी-ओ अंडर सबस्क्राईब झालेला आहे. म्हणजे 60% लॉसमध्ये त्याने उघडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता करंट प्राइस 83 ला झाली आहे. जवळपास अर्धी जर तुम्ही गुंतवणूक केला असाल, तर तुमची अर्धी जी रक्कम आहे ही वाईप आउट झालेली आहे. म्हणजे लॉसमध्ये अक्षरशः जर आतापर्यंत कोणी होल्ड करून ठेवत असेल हा स्टॉक, जे आय-पी-ओ ज्यांना अलाउड झाले. आता ठीक आहे, काही लोकं फंडामेंटली स्ट्राँग स्टॉक असेल, फंडामेंटलचा सगळा अभ्यास, कंपनीचा अभ्यास करून जर होल्ड करून ठेवत असतील, तर ठीक आहे. लक्षात घ्या, ज्या कंपन्या फंडामेंटली चांगल्या असतात, बिझनेसला ज्यांना भविष्य असतं बिझनेसला त्यांच्या, ठीक आहे, ज्यांच्या प्रॉडक्ट्सला भविष्य असतं, त्या कंपन्यांच्या किमती आज ना उद्या वरती जातच जाते. लक्षात घ्या. सो पण जसं जर असेल तर ठीक आहे, पण तरी पण -53.43% आता करंटमध्ये जर प्राइस आहे ₹83 ला चालू आहे तर करंटमध्ये. सो थोडंफार जो आहे इथे जे इन्व्हेस्टर्स आहेत थोडाफार त्यांना धक्का इथे आहेच आहे. त्यानंतर आपण बघणार अदानी विल्मार वन ऑफ द बिग. मी याच्याबद्दल एक व्हिडिओ आपण बनवली होती. आय-पी-ओची स्टार्टिंगचीच व्हिडिओ ज्याच्यामध्ये अदानी विल्मार बद्दल आपण एनालिसिस सुद्धा केलं होतं आणि येत्या काही दिवसात तो 480 ची लेव्हल होती जवळपास, त्याच्यावरती मी म्हटलं होतं 480 ची लेव्हलला तेव्हाती टिकला तर तुम्ही बाय करा. जवळपास तो शेअर 880-890 पर्यंत गेला होता. मला चांगलंच आठवतं. चांगली खूप मोठी रिटर्न दिली होती स्टॉकने आणि मी पर्सनली आपल्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या फ्री कोर्सला जॉइन असाल तर डेफिनेटली जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आणि जवळपास पेड कोर्सेस सुद्धा आपले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा एनरोल होऊ शकता. ठीक आहे. आपण अदानी विल्मरचा बघतोय. तो त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं कसं तुम्ही बाय करू शकता. कसे तुम्ही एक प्राइसला बाय केल्यानंतर एक किती लेव्हलला तुम्ही टार्गेट घेऊ शकता आणि तसं टार्गेट आलेलं आहे. मी स्वतःहून गुंतवणूक केली होती. स्वतःहून चांगले पर्सेंट रिटर्न घेतले होते. ठीक आहे. सो ॲक्चुअली अदानीचा स्टॉक आहे. अदानीचे सगळे स्टॉक ॲक्चुअली गेले 2 वर्षात जर तुम्ही बघितलं असाल खूप चांगली रिटर्न दिलेली आहे. ठीक आहे. 8 फेब्रुवारीला लिस्ट झाली ही कंपनी. 230 इश्यू प्राइस होती. लिस्टिंग डेचा क्लोजच तुम्हाला 265 होता. 15% गेन हा पहिल्याच दिवशी होता. तर अजून त्याच्यानंतर 662.85 आता करंट प्राइस एवढी चालू आहे या स्टॉकची आणि 170% रिटर्न येते आहे. हे खरोखरचे रिटर्न आहेत 170% झालेले आहे. आपण हे जी गोष्ट आहे हे आपण कुठे जाऊन बघणार चार्टवरती जाऊन नंतर बघायचं प्रॅक्टिकली. त्यानंतर वेदांता फॅशन लिमिटेड ही कंपनी 16 फेब्रुवारीला लिस्ट आली होती. ₹866 इश्यू प्राइस होती. 934.85
हे त्यांचं लिस्टिंग डेचं क्लोजिंग होतं. त्यानंतर 8% जवळपास रिटर्न दिलं होतं लिस्टिंग डे ज्या दिवशी लिस्ट झाली त्याच दिवशी त्यांनी 8% रिटर्न दिलं होतं. त्याच्यानंतर आता करंट प्राइस 1025 आहे, जवळपास त्याच्याहून जास्त गेलं असेल स्टॉकवरती. 18-20% रिटर्न दिलेलं आहे. खरोखर खूप चांगला रिटर्न दिलेला आहे वेदांता फॅशनने. त्याच्यानंतर आपण बघणार उमा एक्सपोर्ट. उमा एक्सपोर्ट 7 एप्रिलला लिस्ट झाली, ₹68 किंमत होती इश्यू प्राइस. त्याच्यानंतर लिस्टिंग डे क्लोजिंग होती ती 84 होती. 23% रिटर्न त्यांनी लिस्टिंग गेनला दिलंय, अक्षरशः चांगलं दिलंय. पण जर तुम्ही होल्ड करत असाल करंट मध्ये तर 53.66 म्हणजे जवळपास 20%चा आता एक मायनस मध्ये सुद्धा आहे, म्हणजे लॉस 20% मायनस मध्ये सुद्धा हा स्टॉक तुम्हाला ठेवायला लागेल. पण जर मी लिस्टिंग गेनला जर प्रॉफिट केलं, कसं आहे आयपीओ मध्ये गुंतवतात ना जे लोक, ते लिस्टिंग गेन साठीच प्रॉफिट बुक करून येतात, ते लक्षात घ्या. ठीक आहे, जवळपास लिस्टिंग गेन जर 23% तुम्हाला इथेच चांगलं भेटलेलं आहे. ठीक आहे, हे लिस्टिंग गेन तुम्हाला अदानी विल्मार पेक्षा जास्त आहे, लक्षात घ्या. अदानी विल्मार पेक्षा जास्त आहे. अदानी विल्मार लिस्टिंग गेन लिस्टिंग जो डे होता त्यावेळी त्यांनी गेन किती गेलेला होता 15.30%. ठीक आहे, नंतर तो वाढला 170% दिसतो ना, हा नंतर वाढला. ते आपण चार्टवरती प्रॅक्टिकली बघूया. ठीक आहे, त्याच्यानंतर उमा एक्सपोर्ट बघूया. उमा एक्सपोर्ट आताच बघितला. त्याच्यानंतर रुची सोया बघूया. हा एफपीओ आला होता माझ्या मते, हा एफपीओ आला होता रुची सोयाचा. ठीक आहे, आयपीओ नव्हता, एफपीओ होता. ठीक आहे, त्याचा 8 मार्चला हा लिस्टेड झाला होता ₹650. ठीक आहे, त्याच्यानंतर 924.85 हा लिस्टिंग डेचा क्लोज आहे. आणि त्याच लिस्टिंग डेला किती गेन म्हणजे किती प्रॉफिट मध्ये होतात 42%, म्हणजे जवळपास हा तर सगळ्यात म्हणजे लिस्टिंग डे दिवशी जर तुम्हाला तो गेन्स म्हणजे ज्या प्रॉफिट्स मध्ये तुम्ही गेला असतात डेफिनेटली 42.28% तुम्हाला इथे प्रॉफिट झाला असता. आणि जवळपास त्याच्यानंतर तो स्टॉक तुम्ही बघितला आता करंट मध्ये 1087 ला चालू आहे, 67%चं रिटर्न आहे आता करंट मध्ये. मग त्याच्याहूनही तो चांगल्या लेवलला वरची मोमेंटम दिलेली आहे. त्याच्यानंतर हरिओम पाईप विरंदा लर्निंग ही एक ई कॉमर्स ई कॉमर्स नाही, ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे असं वाटतंय मला. ही कंपनी विरंदा लर्निंग. ठीक आहे, याच्याबद्दल नाही, याचा व्हिडिओ आपण बनवला नव्हता बहुतेक. 11 एप्रिल ला लिस्टिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपण ₹137 इश्यू प्राइस होती. त्याच्यानंतर 160.40 हे त्याची लिस्टिंग डेची क्लोज होती. आणि किती गेन केलंय याने, किती गेन केलंय 17.08%, अक्षरशः चांगलं गेन केलंय. 15, 16, 17% चांगलं गेन केलंय. आता करंट मध्ये 240.50 ला चालू आहे. त्याच्यानंतर 75.51% हे करंट मध्ये रिटर्न आहे, मग खरोखर खूप चांगला आहे. हरिओम पाईप 13 एप्रिलला लिस्टेड झालेले आहे. एक इश्यू प्राइस किती आहे 153 आहे. त्याच्यानंतर 224.70 ही क्लोजिंग डे होती. 46%चा रिटर्न आहे, 46.86%चा खूप चांगला रिटर्न आहे. करंट मध्ये ₹200 चालू आहे स्टॉक. ठीक आहे, तर 30%चा तुम्हाला एक आता करंट मध्ये असेल तुम्ही तर 30% तुम्हाला प्रॉफिट झाला. थोडंफार कमी आहे कारण कसं मार्केट पण सध्या कमी आहे. ठीक आहे, मार्केट पण सुद्धा खाली आलेलं आहे सध्या. त्यामुळे आता थोडाफार जर होल्ड केला असेल तर थोडंफार म्हणजे 1% तुम्हाला 10-15% तुमचा एक कमी झाला असता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार होतो म्हणजे कॅम्पस ऍक्टिव्ह ह्याचा आपण व्हिडिओ बनवला होता, तो सुद्धा आय बटन मध्ये देऊ शकतो मी. ठीक आहे, 9 मे ला हा जो स्टॉक आहे हा लिस्ट झाला होता. 292 इश्यू प्राइस होती. लिस्टिंग क्लोज कितीला झाला 370 ला, त्याच दिवशी ज्या दिवशी लिस्ट होता. किती गेन्स होते 29% गेन्स होते, खूप चांगला गेन्स होते. आता करंट मध्ये 325 ला झालेला आहे. आता करंट मध्ये 11% आता होल्ड करायचं 11%, 11.44%चा आतापर्यंत क्लिअर दिलेला एक रिटर्न आहे. त्यानंतर आपण बघू शकतो रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर 10 मे ला लिस्टेड झालेला आहे. त्यानंतर ₹542 इश्यू प्राइस आहे. 450.10 लिस्टिंग डेची क्लोज आहे. आणि -16.96 म्हणजे -17%चा रिटर्न आहे, गेन आहे. -17%चा गेन आहे, म्हणजे जवळपास हा अंडर सबस्क्राईब झालेला आयपीओ. त्याच्यानंतर आता 470 करंट प्राइस आहे, म्हणजे जवळपास काय झालंय ही जवळपास 13%, म्हणजे लिस्टिंग गेन ज्या दिवशी झालं त्या दिवशी तुम्हाला दिसतं 17%. इथे क्लिअर दिसतं 17%चा तुम्हाला लॉस होता, एक अंडर सबस्क्राईब होता. 13% जवळपास थोडाफार एक रिकव्हरी आलेली आहे. बघूया जर वरची दिशेने जात असेल तर चांगली मोमेंटम वरती आली तर तुम्ही अजूनही ह्याच्यामध्येच राहू शकता. जर हायचं असेल तर, म्हणजे जर तुम्ही जेवढा पेशन्स असेल तर टिकू शकता. त्यानंतर वन ऑफ द बिगेस्ट ब्रँड LIC, त्याची सुद्धा व्हिडिओ LIC ची व्हिडिओ बनवलेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मीही सांगितलं आहे की जे लोक लॉस मध्ये राहिले असेल त्यांनी काय करावं हे सुद्धा मी सांगितलं LIC बद्दल. 17 मे ला लिस्टेड झालेली आहे कंपनी. ₹949 ला इश्यू प्राइस होती.
875.45 डेचा क्लोजिंग होता आणि -7% म्हणजे जवळपास -8 अंडर सबस्क्राईब 8% पडलेला आहे खाली -8% लिस्टिंग गेनला आहे. म्हणजे लिस्टिंग गेन म्हणजे कसं निगेटिव्ह मध्येच आहे ते. ठीक आहे. आता करंट प्राइस आता 700च्या आसपास चालू आहे. 25% तुमचा मनी जो आहे हा वाईप आउट झालेला आहे. अजून जवळपास खाली आला तर अजून तुम्ही प्रेशराइज होऊ शकता असं डेफिनेटली आहे. प्रुडंट कॉर्पोरेट ॲडवायझरी 20 मे ला आहे, लिस्टेड झालेला आहे. 630 रुपये इश्यू प्राइस आहे. लिस्टिंग डे क्लोज कितीला आहे? 562.70 -10% म्हणजे जवळपास 11% लिस्टिंग म्हणजे अंडर सबस्क्राईब आहे लिस्टिंगच्या दिवशी. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो करंट प्राइस किती आहे? 584.30 -7% जवळपास आता करंट मध्ये होल्ड केला असता तसं मी जवळ ह्याला म्हटलं होतं रेनबोला तसंच झालेलं आहे. थोडाफार 11% वरून जवळपास 7% पर्यंत आलेलं आहे मायनस. जवळपास जर तुम्ही होल्ड करत असाल तर बघा पॉझिटिव्ह झालं तर चांगली गोष्ट आहे. पण चार्टवरती जाऊन प्रॅक्टिकली बघ कळेल आपल्याला. ठीक आहे. कंपनीमध्ये दम असेल तर तुम्ही फंडामेंटली करत असाल बघत असाल फंडामेंटली कंपनीमध्ये दम असेल तर डेफिनेटली होल्ड करू शकता. जानेवारी तुम्ही बघू शकता 24 मे 487 ला होता 537 10% रिटर्न दिल्या पहिल्या दिवशी. ठीक आहे. आणि 18 करंट मध्ये जर प्राइस चालू आहे 518 आणि करंट मध्ये प्रॉफिट जर होल्ड करत असाल तर 6% रिटर्न आता करंट मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वेनस पाईप्स 24 मे 326 रुपये लिस्टिंग आपण म्हणू शकतो इश्यू प्राइस आहे. लिस्टिंग डे दिवशी क्लोज किती आहे? 551 आणि 8%चा रिटर्न तुम्हाला जवळपास लिस्टिंग डे गेन दिवशी भेटलेला आहे. म्हणजे 8% भेटलेला आहे रिटर्न. त्याच्यानंतर 329 आता करंट प्राइस आणि आता करंट मध्ये 1% तुम्हाला रिटर्न भेटला असेल जवळपास खाली आहे. त्याच्यानंतर प्रदीप फॉस्फेट 27 मे 42 रुपये किंमत होती. 45 पर्यंत गेला. डे लिस्टिंग क्लोजिंग त्याच्यानंतर 4% रिटर्न भेटलाय. आता करंट प्राइस 42.25 आणि 0.60 चा रिटर्न चालू. त्यानंतर 30 मेला इथॉस त्याच्यानंतर एक वॉच कंपनी होती बहुतेक हो वॉच कंपनी होती 800 म्हणू शकतो 78 त्याच्यानंतर ही काय इश्यू प्राइस 802.60 आणि म्हणू शकतो लिस्टिंग डे क्लोज -8% मायनस मध्ये एक लिस्टिंग डे दिवशी एक म्हणू शकतो अंडर सबस्क्राईब झालेला आहे. त्याच्यानंतर 786 पॉईंट आपण म्हणू शकतो 55 करंट प्राइस चालू आहे 10% मायनस मध्ये चाललेले आहे प्रॉफिट सॉरी लॉस. त्यानंतर ई मुद्रा 1 जूनला लिस्ट झालेली आहे 256 आपण म्हणू शकतो इश्यू प्राइस आहे 258.85 लिस्टिंग डेचा क्लोज आहे. 1% रिटर्न भेटला असेल जर तुम्ही केला असेल लिस्टिंग डेच्या गेन्स तुम्हाला म्हणजे गेनर्स गेन्स जे आहे ते 1% आहे आणि करंट प्राइस मध्ये 253.2 हा करंट प्राइस आता चालू आहे -1% मध्ये चालू आहे -1% आणि पॉझिटिव्ह मध्ये असं 1% चा रिटर्न पडला असेल जास्त. एथर इंडस्ट्रीज 3 जूनला आत्ताच जस्ट लिस्टेड झालेला आहे 642 रुपये इश्यू प्राइस होती 776.25 ही लिस्टिंग डे क्लोजिंग होती 20-21% रिटर्न तुम्हाला हमखास भेटलेला आहे 785.80 करंट प्राइस आहे आणि 22% जर अजून होल्ड केला असता तुम्हाला प्रॉफिट मध्ये असलं असतं. ठीक आहे. चला तर मग काम करूया जे थोडे स्टॉक आहेत ते आपण प्रॅक्टिकली बघूया. पहिला बघूया कोणता एजीएस ट्रान्झॅक्टेक बघूया. सो आपण टाईप करूया एजीएस ओके एजीएस ट्रान्झॅक्टेक हे बघा इथे खाली आहे. सो आपण डायरेक्ट ओके ओके ओपन झाले ठीक आहे. इथे क्लिअर दिसते आता काय दिसते तुम्हाला इथे क्लिअर मार्केटमध्ये एजीएस ट्रान्झॅक्टिक मध्ये क्लिअर दिसते मार्केट जे इथे कुठेतरी ओपन झालं इथून सरळ खाली आलेलं आहे. आलं इथे थोडाफार सपोर्ट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न केला या लेवलला कारण एवढी सेलिंग आली आहे तर थोडाफार पुलबॅक आला तर हळू खाली जाण्याचा प्रयत्न केला पण इथून परत एक पुश करण्यात आलं पण ह्या झोनला कुठेतरी रेजिस्टन्स घेऊन मार्केट परत खाली आलं आणि आता परत सेलिंग जी आहे ती वाढते. हे बघा हे क्लिअरली दिसते सेलिंग इथे तुम्हाला वाढताना दिसली एजीएस ला. सो जवळपास तुम्हाला एक ह्याच्या खाली आता कुठे बाय करायचं बाय करू शकतो का माझ्या मते मार्केट आता इथे कशी थोडीफार मोमेंटम बनवली त्या लेवलला कुठेतरी एक तर हॉल्ट तरी घेऊन देत मार्केट हे जे एजीएस आहे कुठेतरी हॉल्ट तरी घेऊन देत एक झोन मध्ये राहून देत किंवा हॉल्ट तरी घेऊन देत एका झोन मध्ये. ठीक आहे. हॉल्ट म्हणजे काय की जवळपास साईडवेज तरी जाऊ दे तिथून कुठेतरी ह्या जणून कुठेतरी असं तरी साईडवेज जाऊन देत किंवा कुठेतरी एक चांगला एक राऊंड बॉटम तरी बनवून देत दोघातली कुठेतरी एक गोष्ट म्हणजे किंवा म्हणजे कसं थोडक्यात काय ही जी मंदी आहे ना ही कुठेतरी थांबवून देतं. त्या आपण कुठेतरी बाय करायचं की नाही आपण विचार करू शकतो. जर तुम्ही फसलेले असाल याच्यात तर काय करायचंय फसलेले असत म्हणजे तर खरं सांगायचं तर वरती येईल त्याची वाट बघायलाच लागणार पर्याय नाही. पण तुम्ही लॉस बिअर करू शकता असं तुम्हाला लॉस पाहिजे असेल लॉस
पाहिजे म्हणजे तुम्हाला लॉस जर झेलू शकत असाल तर तुम्हाला लॉस बुक करून जाऊच शकता. सरळ सांगतो. कारण कसं आहे कधी वर जाईल सांगू शकत नाही. पण जर तुम्ही एक चांगली फंडामेंटली कंपनी जर विकत घेतला असाल, तर कंपनीवर विश्वास असेल, ठीक आहे, सगळ्या गोष्टी असतील, म्हणजे कंपनीच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या असाल, तर तुम्हाला डेफिनेटली या कंपनीमध्ये राहू शकता. तर प्रोडक्टवर विश्वास असेल तर तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता लाँग टर्मसाठी. आता बघा तुम्ही लक्षात घ्या, एक सांगतो, पहिल्या दिवसात जर तुम्ही कुठलाही IPO तुम्हाला अलॉट झाला आणि तुम्हाला लिस्टिंगसाठी तर तो IPO तुम्हाला लिस्टिंगच्या दिवशी होत असेल, तर त्या दिवशी काय करायचं, अलर्ट झाल्यानंतर पहिली दिवसाची कॅन्डलचं हाय लो बघायचं. काय झालंय, जर तुटली इथे बघा थोडंफार सेलिंग आली, ठीक आहे, थोडाफार पुल बॅक आला आणि मग इथून तुटली, इथे तुटली तर मग कुठेतरी गपचूप बाहेर निघायचं, आपण लॉस बुक करून गपचूप बाहेर निघायचं. लक्षात घ्या, एवढा मोठा लॉस घेण्यापेक्षा एवढा छोटासा लॉस घेतला परवडतो. ठीक आहे, छोटासा जो असेल तो लॉस घ्यायचा आणि गपचूप तिकडून बाहेर पडायचं. आणि IPO मध्ये कधी पण इन्व्हेस्ट करताना एकच लॉट इन्व्हेस्ट करा, ठीक आहे, जास्त मोठे लॉस इन्व्हेस्ट करू नका. ठीक आहे, जर एवढा मोठा लॉस घेण्यापेक्षा जवळपास एवढासा लॉस 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 असतो तो घेतलेला परवडतो. ठीक आहे, हा माझी छोटीफार आणि हे सगळं माझं मत आहे आणि माझी ही स्ट्रॅटेजी आहे, जी मी स्वतःहून वापरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया ते म्हणजे अदानी AWL, अदानी विल्मार, वन ऑफ द बिगेस्ट बँक. बघू शकता मी AWL कुठे ह्याच्यावरती कुठेतरी बाईंगची अपॉर्च्युनिटी दिली, 400-480च्या जवळपास बाईंगची अपॉर्च्युनिटी दिली होती. सांगितलं होतं ह्याच्यावरती बाय करा, लेवलला चांगला, ह्या लेवलला कुठेतरी स्टॉप लॉस ठेवा. अक्षरशः त्याचं एक मल्टी बॅगर रिटर्न तुम्हाला इथे दिलेलं आहे. 800च्या वरतीच तुम्हाला कळेल. मी जवळपास ह्या लेवलला कुठेतरी विकला होता तो स्टॉक 800च्या 820च्या लेवलला. त्याचा खूप चांगला एक प्रॉफिट भेटला होता. तुम्ही कुठलं गुंतवला असता तर तुम्हालाही चांगला प्रॉफिट भेटला असतं. लक्षात घ्या, मार्केट कसं असतं IPO कुठेतरी इथे मुवमेंट मध्ये आला 200च्या 280-85च्या लेवलला कुठेतरी होतं वाटतं. एक मिनिट, इश्यू प्राइस बघूया किती आहे तिची. इश्यू प्राइस काहीतरी 230च्या जवळपास आहे. 230ला बाय केल्यानंतर लक्षात घ्या एवढा मोमेंटम आला तर ही थोडीफार प्रॉफिट बुकिंग आली, थोडंफार साईडवेज गेलं, मग ह्याच्यावरती जेव्हा निघेल ना तेव्हा कुठेतरी आपण बाय करू शकतो आणि या लेवलला मोमेंटम एक भेटू शकतो. आता काय झालं, थोडंफार मार्केट सुद्धा खाली आहे, त्यामुळे ते स्टॉक सुद्धा इथून खाली आलेलं आहे. तर आता काय करू शकता, लक्षात घ्या, ही जी लेवल आहे हा चांगला एक सपोर्ट झोन आहे ह्या झोनला. कारण इथेच वर जाताना सपोर्ट घेतला, वरून खाली येताना इथेच सपोर्ट घेतला. तर ठीक आहे, आता ह्या लेवलला परत येताना परत इथे सपोर्ट जर घेत असेल तर ही चांगली बायची मोमेंटम राहू शकते. जर तुम्ही इथे कुठेतरी बाय केला असता या लेवलला कुठेतरी प्रॉफिट बुक केला असता. पण जर तुम्ही एक फंडामेंटली इन्व्हेस्टेड असाल तर डेफिनेटली होल्ड करून ठेवा, खरोखर खूप चांगली कंपनी आहे. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी सुद्धा बघा फंडामेंटली, तर तुम्ही होल्ड करत असाल तर अजून एक 10-15 वर्षासाठी होल्ड करू शकता. ठीक आहे, हा तुमचा विषय, तुम्ही निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण बघूया तो म्हणजे कुठेतरी मधले घेऊया, विरंदा टेलरिंग घेऊया. विरंदा चे सगळे बघत राहिल्यावरती खूप मोठी व्हिडिओ बनेल, त्यामुळे आपण छोटे छोटे बघूया. ऍक्च्युली हे आपण म्हणू शकतो याच्यावरती खूप चांगले मोमेंटम आहे, इथे कुठेतरी प्रॉफिट बुकिंग आली आणि त्यानंतर मार्केट ह्या जोडला चालू आहे. तुम्ही बाय करायचं असेल तर ह्याच्यावरती कुठेतरी बाय करू शकता वरच्या दिशेने जाण्यासाठी. स्टॉप लॉस कुठेतरी इथे ठेवू शकता, या झोनला ह्या लेवलला कुठेतरी टार्गेट घेण्याचा प्रयत्न 300च्या जवळपास घेऊ शकता. तर 300च्या वरती टिकलं तर परत एक चांगली मोमेंटम अजून वरच्या दिशेने होऊ शकते. ठीक आहे, आणि जर सेलिंगचं असेल तर ह्याच्याच खाली कुठेतरी शॉर्ट करू शकता, कारण मार्केट घ्या वरून जाण्याचा प्रयत्न करतं, वर याच्यावरती बाय काय करू शकता, कारण एक सेलिंग झाल्यानंतर एक थोडाफार राऊंड म्हणजे कसं मगाशी म्हटलं राऊंड असा बनवतो मार्केट. म्हणजे थोडंफार सेलिंग आली, सेलिंग थोडीफार पॉज झाली आणि त्याच्यानंतर ही बाईंग झाली. आता ह्याच्यावरती कुठेतरी टिकलं, ठीक आहे, टिकत असेल तर ह्याच्यावरती टिकायला पाहिजे मार्केट. ठीक आहे, ह्याच्यावरती टिकलं तर मार्केट चांगली मोमेंटम देऊ शकतो. तर नाही टिकलं, खाली आलं तर ह्याच्या खाली शॉर्ट करून परत खालच्या दिशेने मोमेंटम देऊ शकतो. समजलं तुम्हाला, दोन्ही बाजूने ट्रेड आपण घेऊ शकतो अशा ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूयात ते म्हणजे कॅम्पस ऍक्टिव्हियर. कॅम्पस ऍक्टिव्हियर याची व्हिडिओ बनवली होती. ओके, चांगल्या मध्ये लिस्ट झाल्या बहुतेक, बघूया. एक चांगलं 31%, 31% रिटर्न आलेलं आहे. आता आपण काय करायचंय, हा जो स्टॉक आहे हा काय करायचंय, तुम्ही ह्या लेवलला कुठेतरी सपोर्ट झोन ठेवू शकता, बाईंग झोन तुम्ही ह्याच्यावरती करू शकता. जर ह्याच्यावरून वर जाऊन जात असेल तर कसं लक्षात घ्या, मार्केटला कुठलाही स्विंग हाय सोडणं एक महत्वाची गोष्ट असते. इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन वर जाल तर ह्या लेवलला बाय करू शकता. तुम्ही फंडामेंटली असाल, लक्षात घ्या, कॅम्पस हा जो एक फुटवेअर ब्रँड आहे आपण म्हणू शकतो. एक काम करा, त्याची फ्लिपकार्ट किंवा तुम्ही Amazonला जाऊन बघू शकता, त्याचे प्रोडक्ट्स जे आहेत तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ते सेल करतात. ठीक आहे, सो खरोखर खूप खूप ब्रँड चांगला आहे. ठीक आहे, आणि पॉप्युलर सुद्धा आहे. त्यांचा एक म्हणू शकता त्यांचे जे मार्केट शेअर आहे हा वाढतोय. ठीक आहे, सो कंपनी चांगले इन्व्हेस्टेड राहू शकता, ह्याच्यावरती कुठेतरी बाय करू शकता. जर ह्या लेवलला तुम्ही ह्या लेवलला कुठेतरी चांगल्या किमतीत तुम्ही विकत घ्यायचा प्रयत्न करू शकता.
ठीक आहे. तर इथे कोणते सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते, सपोर्ट घेतोय इथे वर जाण्याचा प्रयत्न केला, परत ह्या लेवलला सपोर्ट घेतोय. बघूया ही लेवल तुटली खालच्या दिशेने तर मग शॉर्ट करू शकता बिनधास्त. इथे शॉर्ट करून तुम्ही पैसे खालच्या दिशेने आपल्याला काय पैसेच कमवायचे. त्याचं लेवल शॉर्ट करून तुम्ही पैसे कमवू शकता. मग तो किती खालच्या दिशेने आला तुम्ही एक चांगला स्टॉप लॉस ट्रेल करत जायचा हळू ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये टिकलं तर बाय करू शकता आणि वरच्या दिशेने टार्गेट तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. होपफुली तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे LIC बघूया. ठीक आहे. ओके. LIC तुम्ही क्लिअर बघू शकता. असाच एक स्टॉक आहे ज्याचं नाव आहे SBI कार्ड. SBI कार्ड तुम्ही बघा. ठीक आहे. असाच हा एक IPO आला होता. खूप म्हणजे 2020 साली आला होता. चेक करा हा आहे स्टॉक. आता करंट मध्ये स्टॉक चेक करा. याचा IPO बघा पाठी जाऊन. अशीच अशीच सेलिंग मुवमेंट आली होती खाली. त्याच्यानंतर मार्केट जे आहे जवळपास 500 पर्यंत की 300 400 किंवा 500 पर्यंत काहीतरी खाली आला होता तो. त्याच्यानंतर त्यांनी जी मोमेंटम दिली होती अक्षरशः खूप मोठी मोमेंटम दिली आणि LIC बद्दल सांगणं गरजेचं वाटत नाही मला. LIC खूप मोठा ब्रँड आहे. जर तुम्ही असाल तर स्टे इन्व्हेस्टेड व्हा. तर कंपनी खूप चांगली आहे. ठीक आहे. आणि हे बघा ह्याचा जो लो तुटला इथे कुठेतरी जो लिस्टिंग गेला असेल तर इथे कुठेतरी लॉस बुक करून निघू शकता. मी आधीच म्हटलं होतं आपली व्हिडिओ पण ती बनवलेली आहे. दुसरी एक व्हिडिओ बनवलेली आहे ती पण आय बटनमध्ये लिंक देऊन ठेवतो. 2 व्हिडिओ बनवत आपण बनवलेले आहेत आपण LIC वरती. ती लिंक सुद्धा दिसते. एक आय बटनमध्ये देऊन ठेवतो. ती तुम्ही व्हिडिओ बघा. ठीक आहे. मी सांगितलंय काय करायचं आणि काय नाही. जर तुम्ही अजून LIC मध्ये इन्व्हेस्टेड असाल तुम्ही पैसे लॉसमध्ये असाल तर. ठीक आहे. आता काय करायचं आता इथे सुद्धा काहीच करू शकत नाही. सरळ एक चांगली खाली रॅली चालू आहे. सो काय करू शकत तुम्ही इथे सेल करू शकला असता इथे सेल करू शकला असता चांगले तुम्हाला टार्गेट खालच्या दिशेने भेटले. आता किती खाली जाईल सांगू शकत नाही कारण पाठचा कुठे आपला डाटा अवेलेबलच नाही. सगळं लिमिटेड आहे. ठीक आहे. कारण कंपनीज लिस्टेड आता हल्ली झाली. सो डाटा आपल्याला अवेलेबल कमी असतात चार्टवरती. त्यामुळे इथे किती खाली आहे तो मी तसं एक ह्या लेवलला जसं साईडवेज झालं तसं इथे कुठेतरी इंडिसिजन साईडवेज जाताना बघा. कुठेतरी हाय तुटतोय का वगैरे बघा किंवा हा जी ट्रेंड लाईन आपण अशी काढूया अशी ह्या झोनला अशी एक काढूया. हे ट्रेंड लाईन कुठेतरी ब्रेकआउट देते काय बघा. एक चांगला अप ट्रेंड होतोय काय बघा. ठीक आहे. नजर ठेवा स्टॉकवरती. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया ते म्हणजे एक लास्टला एथर इंडस्ट्रीज घेऊया आता. एथर इंडस्ट्रीज आणि एक लॉस मधला एथर इंडस्ट्रीज घेऊया. एथर इंडस्ट्रीज अक्षरशः जस्ट लॉन्च झालेली आहे. एक ह्या लेवलला तुम्हाला एक रिजेक्शन देते त्याला भेटते एक चांगली ट्रेंडलाईन बनताना दिसते. लेवल तुटली ह्याच्यावरती बाय करू शकता किंवा ह्याच्यावरती बाय करू शकता. जवळपास एकतर ह्याच्यावरती बाय करा किंवा ह्याच्यावरती बाय करा. चांगली मुवमेंट वरच्या तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक अजून एक कंपनी बघूया ज्याची गेन्स कमी असतील. रेनबो चिल्ड्रन्स घेऊया. रेनबो लास्ट बघूया. रेनबो चिल्ड्रन्स बघूया. ओके. डायरेक्ट इथूनच खाली आलं त्याच्यानंतर वर जाण्याचा प्रयत्न केला इथे परत खाली आणि इथे कुठेतरी एक साईड जाते. लक्षात घ्या ह्याच्यावरती कुठेतरी बाय करायचा प्रयत्न केला की हा हायच्या वरती जेव्हा जाईल तेव्हा बाय करा. आता तुम्ही इथे का बाय करू नका. म्हणजे आता तुम्ही इथे कुठेतरी बाय का करू नका. लक्षात घ्या तुम्ही फंडामेंटली तुम्ही जर या कंपनीबद्दल सगळं माहिती असेल अभ्यास असेल तर तुम्ही कुठेही बाय करू शकता. लक्षात घ्या फंडामेंटली तुम्हाला तुमचा कंपनीवर अभ्यास असेल कुठल्याही ते कंपनीचा स्टॉक किती किमतीला तुम्ही बाय करू शकता कारण फंडामेंटली तुम्हाला माहिती असतं त्या कंपनीमध्ये दम आहे. ठीक आहे. सो आता जर ही कंपनी टेक्निकली सरळ सांगायचं असेल तर ह्याच्यावरती 520 वरती कुठेतरी बाय करू टिकलं तर बाय करू शकता. इथे बाय करू शकता का इथून जायचं खाली आलं तर तुम्ही लॉस मध्ये असणार लक्षात ठेवा. कारण नवीन लिस्टेड कंपनी आहे. तर ह्याच्यावरती कुठेतरी बाय करून वरती पैसे कमवून तुम्ही ट्रेड एक छोटासा इनिशिएट करू शकता. स्टॉप लॉस जवळपास या लेवलवर ठेवू शकता. आता इथे काय दिसतंय इथे जे आहे थोडाफार एक इथे डाऊन ट्रेंड दिसतोय आपल्याला असं आणि ह्या लेवलला थोडाफार एक असा अप ट्रेंड दिसतोय. तर मार्केट थोडाफार ह्या झोन मध्ये कुठेतरी राहील कुठेतरी ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा ब्रेकडाऊन देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सेल असेल तर ह्याच्या खाली तुम्ही शॉर्ट करू शकता. ह्या लेवलला टार्गेट घ्यायचा प्रयत्न म्हणजे ह्या कॅन्डलच्या खाली सेल करू शकता. इथपर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. ठीक आहे. होपफुली तुम्हाला समजलं असेल चार्टवरती आपण थोडंफार बघितलंय. आपण एक काम करूया. इथे बघूया आता करंट मध्ये किती IPO आता एवढे IPO ह्या वर्षात आले आता मे पर्यंत आपण म्हणू शकतो. तर किती एक प्रॉफिट मध्ये असं तर एक आपण गेन्स मध्ये बघूया लिस्टिंग गेन मध्ये किती पण प्रॉफिटेबल आहे बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग जवळपास 12 आपण म्हणू शकतो ते लिस्टिंग गेन मध्ये म्हणजे ज्या दिवशी लिस्ट झालंय त्या दिवशी एक चांगले गेनर झालेले आहेत ते स्टॉक आणि तुम्हाला प्रॉफिट चांगला दिलेला आहे. ठीक आहे. मग जवळपास तुम्ही म्हणू शकता प्रोबॅबिलिटी आपण म्हणू शकतो जर एवढ्या कंपनीजचे IPO झाले त्याच्यातले फक्त 60% किंवा 55-60% हे तुम्हाला प्रॉफिटेबल आहे. रिमेनिंग 40% हे तुम्हाला लॉस मध्ये आहे. लक्षात
ठीक आहे. सो 60-40चा जो आपला विषय आहे, जर तुम्हाला सगळे जर अलॉट झाले असते, तुम्ही 60% प्रॉफिट कमवलं असतात आणि 40% लॉस तुम्ही बिअर केला असतात. लॉस तुम्हाला घेतला असतो. ठीक आहे. तर मार्केटमध्ये असाच रेशोने आपण ट्रेड करायचा असतो. मग 60% 60-40 मग जवळपास एक म्हणू शकता चांगला एक विन रेशो आहे. तर सगळे भेटले असेल तर तुम्हाला सगळे अलॉट होणार नाहीत. कुठला होईल, कुठला नाही सांगू शकत नाही. पण जे अलॉट झाले असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करून निघाला असाल. ठीक आहे. सो होपफुली मला असं वाटतंय तुम्हाला आपली व्हिडिओ जी आहे ही आवडली असेल. IPOचे आता जेवढे लॉन्च झाले त्यांची एनालिसिस आपण घेऊन आलो. एनालिसिस तुम्हाला समजली असेल. काय करायचंय, काय नाही करायचंय, कुठे गुंतवायचंय, कुठे नाही गुंतवायचंय. ठीक आहे. सो आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.